नौदलात असलेला पती आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करायला घरी आला होता. त्याने कधीही स्वप्नातही विचार केला नसेल की तीच पत्नी त्याचा जीव घेईल. पत्नीने प्रियकरासोबत मिळून या पतीची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये टाकला आणि वर सिमेंट टाकून लोखंडी झाकणाने तो बंद केला. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन परिसरात ही खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली. कोणाला शंका येऊ नये म्हणून पत्नी पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना मेसेज आणि फोन करत राहिली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून चौकशीला सुरुवात केली आहे. सौरभ राजपूत असं या पतीचं नाव असून तो पत्नी मुस्कान आणि 6 वर्षांच्या मुलीसह ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनगर भागात भाड्याच्या घरात राहत होता. सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो आणि फेब्रुवारीमध्ये रजेवर घरी आला होता. त्यांनी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सुट्टी काढली होती. पण पत्नी मुस्कानचे साहिल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघांमधील जवळीक इतकी वाढली की त्यांनी सौरभला आपल्या वाटेतून दूर करण्याचा कट रचला. सौरभ घरी आल्यानंतर मुस्कान आणि साहिलने त्याची हत्या केली. त्यांनी सौरभ चाकूने हल्ला करून अनेक वार केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्लॅस्टिक पिशवीत भरले. त्यानंतर एका मोठ्या ड्रममध्ये ही पिशवी टाकली. त्यामध्ये सिमेंट भरलं आणि मग वरून लोखंडी झाकणाने ते सील करण्यात आलं. दरम्यान मुस्कानने आपल्या आईला फोन करून या घटनेची माहिती दिली. आईने याबाबत मुस्कानच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांनी थेट पोलिसांना जाऊन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आणि ड्रिल मशीनचा वापर करून ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक करून चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव सौरभ कुमार, वय वर्ष 29 असं आहे. तो लंडनमध्ये एका मॉलमध्ये कामाला होता. तो 24 फेब्रुवारीला ब्रह्मपुरातील इंदिरानगर येथील मास्टर कॉलनीत आपल्या घरी परतला. रात्रीच्या वेळेस मुस्कान आपल्या पतीच्या जेवणात काही अंमली पदार्थ मिसळले, ज्यामुळे सौरभ काही क्षणात बेशुद्ध पडला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रियकराला मुस्कानने बोलवलं. दोघांनी मिळून सौरभच्या छातीवर चाकूने बसवून हत्या केली. नंतर धारदार शस्त्रांनी मृतदेहाचे 15 तुकडे केले. मृतदेह सापडू नये म्हणून त्यांनी शक्कल लढवली. एका ड्रममध्ये सिमेंट ओतलं आणि त्यात मृतदेहाचे तुकडे लपवून ठेवले. सौरभ आणि मुस्कानला 5 वर्षांची देखील मुलगी आहे. त्यानंतर मुस्कानने आपल्या मुलीला आपल्या आईवडिलांच्या घरी सोडलं. 4 मार्चला पतीची हत्या केल्यानंतर 5 मार्चला दोघेही शिमलाला गेले. शिमलाहून परतल्यानंतर मुस्कानच्या कुटुंबाने जावई सौरभबद्दल विचारणा केली असता पतीची हत्या केली असल्याचं तिने कबूल केलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.